झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. राज्यात मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा त्यांनी सोडलेला आहे आणि भाजपाचे जे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचं समर्थन असेल असं म्हटलंय. नाही, मला नाही वाटत त्यांनी दावा सोडलाय. त्यांना दावा सोडायला सांगितले. दावा जर सोडायचा असता आणि मनाचा तेवढा मोठेपणा असता तर 23 तारखेला जेव्हा निकाल आला आणि त्या निकालामध्ये महाराष्ट्रातली सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपकडे जो नंबर होता तो नंबर बघता त्यांनी तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे ज्या पद्धतीने अजित पवार यांनी सांगितलं होतं की बाबा नंबर भाजपकडे जास्त आहेत, सो भाजपचा मुख्यमंत्री हवा. खरं तर भाजपचा वैचारिक विरोधक असणारे आम्ही सुद्धा हे मान्य केलं पाहिजे की जर आता नंबर भाजपकडे जास्त आहे तर भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा. पण असं असताना सुद्धा खेळकरपणे ती जागा सोडून लगेचच करा तुम्ही शपथविधी म्हणण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेंनी दबावाचं राजकारण केलं. गेली 2 दिवस जे दबावाचं राजकारण झालं, कुठे दुग्धाभिषेक करा, कुठे काय दंडवत घाला, आरत्या करा, महाआरत्या करा, ट्विट करून लोकांना इनडायरेक्टली सांगा की माझ्यासाठी एकत्र जमू नका म्हणजे एकत्र जमा. हे जे सगळं दबावाचं राजकारण आहे ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठीचे सगळे प्रयत्न होते. आपण बघितलं असेल की शिंदे गटाचे अनेक नेते मराठा मुख्यमंत्री हवा, जर एकनाथ शिंदेंचा चेहरा तुम्ही दाखवलेला आहे त्या चेहऱ्याने दाखवून जर तुम्ही निवडणुका घेतलेल्या आहेत तर त्याच चेहऱ्याला मुख्यमंत्री केलं गेलं पाहिजे. किंवा मला वाटते कोणीतरी एक शिंदे गटाच्या आमदाराने ट्वीट केलं एकनाथ है तो सेफ है. अभी अगर एकनाथ है तो सेफ है ये ट्वीट अगर आपका था तर मग काय देवेंद्र है तो अभी अनसेफ है क्या? मग नेमकं उत्तर काय? तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये ते प्रचंड दबाव होता आणि त्या दबावाचं राजकारण एकनाथ शिंदेंनी केलं. मात्र त्या दबावाच्या राजकारणाचा उपयोग झाला नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपाला हे सगळं करण्याची गरज काय? कारण भाजपकडे तर संख्या भरपूर होती. 5-7 अपक्ष जरी सोबत घेतले तर भाजपला आता भाजप या सिच्युएशनला आहे, हे स्टेटस आहे भाजपचं की भाजपला अजित पवारांची पण गरज नाही आणि एकनाथ शिंदेंची पण गरज नाही. पण भाजप एक लॉंग टर्म व्हिजन ठेवून आहे. भाजपला माहिती आहे की भाजपबद्दल सध्या महाराष्ट्रातच काय एकूण भारतामध्ये जे त्यांची एक छबी तयार झाली आहे की भाजप वापरतं आणि फेकून देतं. यूज अँड थ्रो ही भाजपची पॉलिसी आहे. या पॉलिसीनुसार भाजप शिंदेंना वापरून फेकून देईल किंवा फेकून देत आहे. हे नॅरेटिव्ह भाजपला वाढू द्यायचं नाही. कारण भाजपला लवकरच होणाऱ्या महापालिका इलेक्शनला सामोरं जायचंय. या महापालिका इलेक्शन्समध्ये सुद्धा त्यांना शिंदे हवे आहेत आणि म्हणून ते शिंदेंना न दुखावता, परंतु शिंदेंना द्यायचं पण नाही काय, आणि म्हणून स्वतः आम्ही जाहीर करणार नाही, तुम्ही जाहीर करा, तुम्ही सांगा. तुमच्या तोंडाने तुम्ही सांगितलं पाहिजे की होय मी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडतोय. हा दबाव आणला. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आज सुद्धा एकनाथ शिंदे पत्रकार परिषद 3 वाजता घेणार होते. हा कदाचित भाजपकडून त्यांना अल्टिमेटम असावा. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि तब्बल 3 वाजताची पत्रकार परिषद ही 3:40 3:45ला सुरू झाली. म्हणजे एक मिनिट ते प्रयत्न करत होते की हे पद आपल्याकडे कसं राहील आणि ते पद त्यांना मिळालं नाही. वाईस वर्षा मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांकडे नंबर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री होणं मान्य केलं. PIचा हवालदार झाला होता, ठीक आहे. पण आता एकनाथ शिंदे मात्र ते मान्य करत नाहीत. हा एकनाथ शिंदेंचा जो इगो आहे की मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे, मी कसा काय, आता मी एकदा जर देवेंद्र माझ्या हाताखाली त्यांनी काम केलं तर मी देवेंद्रच्या हाताखाली कसा काय जाणार, हा जो एक अहमभाव आहे तो अहमभाव. पण एकूण आजच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची जी देहबोली आहे, त्यांचे पडलेले खांदे, हरवलेला आत्मविश्वास, क्षीण झालेला आवाज, हे सगळं सांगत होतं की त्यांच्या दबावाच्या राजकारणाचा फार काही फायदा झालेला नाही. एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद असंही म्हणाले की मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, मात्र बहिणींचा लाडका भाऊ हाच माझ्यासाठी खूप मोठं पद आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहेत दादा. जर लालसा नव्हती तर मग 2 दिवस काय चालू होतं? लालसा नव्हती तर मग भाया सुरत गुवाहाटी कशाला केलं? मग सुरत गुवाहाटीला जाण्याच्या आधी तेव्हा
आम्हाला भाजपशी देणं घेणं नाही, आम्ही आमचा राजीनामा खिशात आहे, हा घ्या राजीनामा. हे काय होतं? कोणतं खरं? ते खरं का हे खरं? मुख्यमंत्री पदासाठी सुरत गुवाहाटीला 40 लोक घेऊन पळून जाणारे शिंदे खरे, की आता लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणणारे एकनाथ शिंदे खरे? की मी भाजपाचे आभार मानतो की भाजपने माझ्यावर उपकार केले. भाषा एकनाथ शिंदेची आजची, की भाजपने माझ्यावर उपकार केले, मला उपकृत केलं, की त्यांनी मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद दिलं. याचा स्पष्ट अर्थ एकनाथ शिंदे हे मान्य करतात का? हा आपण कबुली जबाब समजावा का? की एकनाथ शिंदे हे म्हणू इच्छित आहेत बिटवीन द लाईन की माझी कुवत नव्हती, माझी मुख्यमंत्री होण्याची क्षमता नव्हती, कुवत नव्हती, माझ्यात ते कर्तृत्व नव्हतं, धमक नव्हतं, तरी सुद्धा फक्त आणि फक्त विश्वासघाताच्या राजकारणाला मी साथ दिली, म्हणून मला भाजपाने मुख्यमंत्री केलं आणि मी त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिल्याबद्दल मी भाजपचा आभारी आहे. भाजपने माझ्यावर उपकार केले. हे काय आहे? जो आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनवरती जो आक्षेप नोंदवला आहे, तर भाजपाचे नेते असं म्हणतात की जो त्यांनी आक्षेप नोंदवला आहे, आता 5 वर्ष त्यांना फक्त आक्षेप नोंदवण्याशिवाय दुसरं काहीच काम उरणार नाही. नाही, हा त्यांच्यातला जो दंभ आहे, हा त्यांच्यातला अहंकार बोलत आहे. हा सत्तेचा त्यांचा जो माज आहे तो माज बोलत आहे की तुम्हाला काय करायचंय ते करा, आम्ही तुम्हाला गिनत नाही. कारण मी मागेही म्हटलं की लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य हे विरोधी पक्षांचं सहअस्तित्व असतं. पण विरोधकांचा आवाजच आम्हाला ऐकून घ्यायचा नाही किंवा विरोधी पक्षांना आम्ही गिनत नाही, खिचगिनतीत धरत नाही. ही जी भाषा आहे ही भाषा हुकुमशाहीची भाषा आहे. आत्ता जे चंद्रशेखर बावनकुळेची भाषा बोलतायत ती हुकुमशाहीची भाषा बोलतायत. पण मला खरंच बावनकुळेंच्यासाठी वाईट वाटतं. मला खूप वाईट वाटतं बावनकुळेंच्यासाठी. राव, इतकं माणूस पक्षासाठी शिव्या खातो, पक्षासाठी बोलली खातो, जेव्हा जेव्हा काही अडचण असेल तेव्हा पक्षासाठी धावून जातो. पण ओबीसीचा माणूस म्हणून त्या बिचाऱ्याला डावललं जातं. खरं तर महाराष्ट्रातल्या ओबीसींनी एवढी मतं दिलेली होती आणि बावनकुळेंना मुख्यमंत्री करायला काय हरकत होती, पण एवढं करूनही बावनकुळेंना मुख्यमंत्री केलं जात नाही. हे वाईट आहे. महायुतीला आता विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालंय, त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच लागतील असं वाटतंय का, आणि प्रत्येकच पक्ष स्वतंत्रपणे लढेल? काय सांग? नाही, जसं एकनाथ शिंदे म्हणाले ना की भाजपने माझ्यावर उपकार केला आणि मी मुख्यमंत्री झालो, मी तसंच पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की ईव्हीएमने महायुतीवर उपकार केला. ईव्हीएमच्या मेहरबानीने महायुतीला नंबर्स दाखवता आले, ते महायुतीचं यश नाही, हे मॅनिप्युलेटेड यश आहे. पण प्लुरॅलिझम ज्याला आपण म्हणतो की जो बहुलवाद आहे, त्या बहुलवादाची सुद्धा कधी कधी हुकुमशाही असते. ती हुकुमशाही सध्या चालू आहे. परंतु महापालिकेचे इलेक्शन ते बिलकुल आत्ता कदाचित जाहीर करतील, पण आमचा हा पवित्र असेल, मतपत्रिकेवर जर इलेक्शन घेणार नसाल तर आमचा इलेक्शनवर बहिष्कार असेल. शेवटचा प्रश्न विचारतो. महायुतीमध्ये आता भाजप एकनाथ शिंदेवरती दबाव आणतंय का, आणि त्यांना मुख्यमंत्री पदापासून आता दूर करण्यात येते? मी तर हे पहिल्या प्रश्नाच्याच उत्तराला सांगितलं की ह्या सगळं दबावाचाच परिणाम आहे. खरी मजा तर आता पुढे आहे. खरी मजा पुढे ही आहे की पालकमंत्री पद कुणाला मिळतील. कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आता या पालकमंत्री पदामध्ये ठाण्याचं पालकमंत्री पद कुणाकडे असेल, पुण्याचं पालकमंत्री पद कुणाकडे असेल, बीडचं पालकमंत्री पदाचं काय होईल? कारण बीडमध्ये तर भाजपचे 2 लोक आहेत. एक पंकजा मुंडे आहेत, तर दुसरे सुरेश धस लोकांमधून निवडून आलेले आहेत. पण अजित पवार गटाचे धनंजय मुंडे महाराष्ट्रातली 2 क्रमांकाची आकडेवारी घेऊन निवडून आलेले आहेत. मग आता पालकमंत्री पद सुरेश धस, पंकजा मुंडे की धनंजय मुंडे, तिघांपैकी कोणाकडे जाणार? हा पण एक संशोधनाचा विषय असेल. पुण्यामध्ये आत्तापर्यंत अजित पवारांचं प्राबल्य होतं, पण आता पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल? काय भाजपा सहजासहजी पुण्यावरची जी पकड त्यांना खूप कष्टाने, जोपर्यंत पवारसाहेबांच्या सोबत अजितदादा होते तोपर्यंत पुणे भाजपच्या ताब्यात गेलं नाही, पुणे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिलेलं होतं. आता ते पुणे आपसुकपणे ते भाजपकडे सरकत आहे. अशा वेळेला पालकमंत्री ज्याचा राहील त्याची महापालिकेतली पकड मोठी असणार आहे. मग हे पालकमंत्रीपद अजितदादा स्वतःकडे ठेवू शकतील का, हा पण खरा कुतूहलाचा विषय आहे. तर या होत्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे. त्यांनी असं म्हटलंय की महायुतीमध्ये भाजपाकडून कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव टाकण्यात
येत आहे, अशी त्यांच्याकडून प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, T9 मराठी, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.